नमस्कार, सुप्रभात. मी रुशाली यादव सारंग. सुपरफास्ट घडामोडींचा आढावा घेणार आहोत. मात्र त्याआधी महत्त्वाची बातमी. फडणवीस शहांच्या बैठकीमध्ये मंत्रिपदांच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्याची माहिती आहे. भाजपचे जवळपास 20 आमदार मंत्रिपदाची शपथ घेणार अशी सूत्रांची माहिती आहे. शिंदेचे 13 आमदार आणि अजित पवारांचे 10 आमदार मंत्रिपदाची शपथ घेतील अशी सूत्रांची माहिती आहे. आज रात्री फडणवीस, शिंदे आणि अजित पवारांमध्ये महत्त्वाची बैठक होणार आहे. दुपारनंतर फडणवीस, अजित पवार मुंबईला रवाना होणार आहेत. 14 डिसेंबरला राज्याचा मंत्रिमंडळ विस्तार होणार आहे. संदीप राजगोळकर आमचे प्रतिनिधी आमच्या सोबत आहेत. अधिक माहिती जाणून घेणार आहोत. संदीप, आज रात्री जी बैठक होऊ शकते त्याच्यामध्ये शिक्कामोर्तब होऊ शकेल का? अगदी बरोबर आहे. खरं तर आजच शिक्कामोर्तब होणार आहे वृषाली. महायुतीची ही आज महत्त्वपूर्ण बैठक मुंबईमध्ये होणार आहे. एकतर आता हे फिक्स झालेलं आहे की येत्या 14 डिसेंबरला राज्याचा मंत्रिमंडळ विस्तार जो आहे तो होणार आहे. कारण नागपूर अधिवेशनाच्या पूर्वी हा मंत्रिमंडळ विस्तार होणं गरजेचं होतं. काल संध्याकाळी देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री अजित पवार दोघेही दिल्लीत दाखल झालेले होते. मात्र अजित पवार यांच्या अनुपस्थितीमध्ये देवेंद्र फडणवीस, JP नड्डा आणि अमित शहा यांची जवळपास 1 ते सव्वा तास बैठक झाली शहा यांच्या निवासस्थानी. आणि त्या ठिकाणी 20, 13, 10 हा फॉर्म्युला तय करण्यात आल्याची माहिती सूत्रांकडून मिळते आपल्याला. त्यानुसार 43 आमदार हे मंत्रिपदाची शपथ घेतील. त्यामध्ये हे 3 असतील, म्हणजेच एकूण 40 आमदार जे आहेत ते मंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. कुठल्या पक्षाला कुठलं खातं द्यायचं याची देखील निश्चिती करण्यात आली आहे कालच्या बैठकीमध्ये. आणि नावं जी आहेत ती देखील निश्चित करण्यात आली आहेत. शिंदे आणि पवार यांच्या पक्षाचा विचार केला तर काही नवीन चेहरे जे आहेत ते समोर येऊ शकतात. मात्र भाजपकडून जुन्याच काही चेहऱ्यांना संधी जी आहे ती दिली जाऊ शकते. एकनाथ शिंदे देखील खरं तर काल दिल्लीमध्ये येणं अपेक्षित होतं, मात्र ते आलेले नाहीत. पण जी अमित शहांसोबत बैठक झाली आहे त्या बैठकीनंतर दुपारनंतर आज अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस दोघंही मुंबईला परतू शकतात. आणि आज रात्री मुंबईत तिघांची या बैठक होऊन, म्हणजेच महायुतीची बैठक होऊन जी मंत्रिपदाची नावं आहेत किंवा खातेवाटप जे आहे ते निश्चित केलं जाऊ शकतं. वृषाली, नक्कीच. धन्यवाद संदीप दिलेल्या सविस्तर माहितीसाठी.